बहुतेकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुख्य जेवणासोबत फळं खाल्ले तर ते निरोगी राहण्यासाठी उत्तम असतं. परंतु असे नसते. म्हणूनच मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास फळांच्या संदर्भात काही माहिती देणार आहे. दिवसाच्या 24 तासांचा कालावधी आणि शरीराची पचनक्रिया योग्यरित्या समजून घेतली तर फळांचं सेवन हे आपल्यासाठी आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतं. फळं ही नेहमी रिकाम्या पोटीच सेवन केली पाहिजे. फळे सेवन केल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत आपण काहीही सेवन करू नये. तसेच जेवण म्हणजेच आहार घेतल्यानंतर कोणतेही फळ किमान 3 तासापर्यंत सेवन करू नये. मुख्यतः फळांचे सेवन सायंकाळच्या आधी करण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो रात्री फळांचे सेवन करू नये. परंतु ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांची पचनक्षमता उत्तम आहे, अशा व्यक्तींनी केव्हाही फळं सेवन करायला हरकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर पदार्थांसोबत फळे कधीही सेवन करू नयेत. तसेच जेवणानंतर लगेच फळं सेवन करू नये. आपण आपल्या क्षमतेनुसार सेंद्रिय फळांचे सेवन करावे. प्रक्रिया केलेले, शिजवलेले किंवा फ्रोझन केलेले फळ शक्यतो सेवन करू नयेत, कारण अशा फळांमध्ये शर्करा म्हणजे साखर आणि असे काही अन्य घटक असतात की जे केमिकल्स असतात आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. अंदाजे अर्ध्या तासाच्या आत कदाचित 15 मिनिटांमध्ये फळांचे पचन होत असते. जर रिकाम्या पोटी आपण फळं सेवन केले तर आपल्या शरीरातील विषाक्त घटक कमी करण्याची प्रणाली उत्तम होईल. म्हणजेच आपल्या शरीरातून विष बाहेर जाण्यासाठी मदत होईल. म्हणजेच आपले शरीर डिटॉक्स होईल. तसेच वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा उत्तम प्रमाणात मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करणे हे उत्तम असते. फळांसोबत इतर अन्य पदार्थ आपण सेवन केले तर आपल्या पोटामध्ये वायू तयार होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटते. पोट सातत्याने भरले आहे असे वाटते. केस पांढरे होणे, टक्कल पडणं, मनुष्य चिंताग्रस्त होणं, डोळ्याखाली काळ्या रंगाचे वर्तुळ येणं हे सर्व निर्माण होत असतात. आणि योग्य वेळी फळांचे सेवन केले तर ह्या गोष्टी होणारच नाहीत. कित्येक व्यक्ती आंबट फळं म्हणजे व्हिटॅमिन सी असणारी फळे जसे लिंबू, संत्री, मोसंबी यांना ॲसिडिटी निर्माण करणारी समजत असतात. परंतु असे नसून हे चवीला आंबट असले तरी देखील शरीरामधून ॲसिडिटी कमी करण्याचं काम करत असतात. जेव्हा आपल्याला फळांचा रस पिण्याची गरज नसते तेव्हा निश्चित असे रस पिऊ नये, कारण फळे डायरेक्ट सेवन केले असता आपल्याला त्यांच्यापासून फायबर्स मिळतात आणि पचनक्रिया उत्तम राहते. अधिक पाण्याची गरज असते तेव्हा जसे उन्हाळा असेल किंवा काही आजार असतील जसे अतिसार असेल, अशा वेळी फळांचा रस घेण्यास हरकत नसते. परंतु फळांचा रस घेताना तो ताजाच असावा, गरम केलेला नसावा किंवा फळांना शिजवून तयार केलेला रस नसावा. कदाचित अशा रसांमुळे आपल्याला चवीला फायदा होईल परंतु आरोग्यासाठी त्याचा फायदा होणार नाही. फळांच्या रसाला गरम केल्याने किंवा फळांना गरम केल्याने त्याच्यातील जीवनसत्व नष्ट होतात. म्हणून केव्हाही ताजीच फळं सेवन करावीत. फळांचा रस सेवन करायचा असल्यास तो अगदी हळूहळू प्यावा. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी लक्षणे कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा फक्त आणि फक्त फळांचा आहार हा उत्तम आहार ठरतो. ताजा रस सेवन केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते. तसेच आपल्या शरीरावरील त्वचा अत्यंत तुकतुकीत, कांदिवान आणि तेजस्वी दिसू शकते. अशा प्रकारे जर आपण योग्य पद्धतीने फळांचे सेवन केले तर सौंदर्य, दीर्घायुष्य, आरोग्य, ऊर्जा आणि आनंद तसेच सामान्य वजन देखील आपण निर्माण करू शकतो. नमस्कार.